तर सी ऑफ एक्स आणि एक्सचा जो ग्राफ आहे असा येतो, ठीक आहे, नॉन लिनियर टाईप येतो. ए लॉसाठी म्यू लॉसाठी दोघांसाठी प्लॉट करू शकतो, ठीक आहे. आता समजा हा म्यू लॉचा झाला तर सेम आपल्याला ए लॉचं कनेक्शन जर करायचं तर फक्त काय करणार, हे बघ याला थोडंसं क्लोज आहे, हे बघ हे म्यूचं एक्सपोनेन्शियल मी एच्या आउटपुटला लावलं, याचं इनपुट कुठे गेलं, हे ग्राउंड इथं इनपुटला लावलं, त्याच्यानंतर याचं आउटपुट इथं लावलं, याचं इनपुट इथं. सेम टू सेम कनेक्शन आहे, फक्त आता याला व्हॅरी करायचं आणि नोट करायचं. थोडीशी किट खराब आहे म्हणून या दोघांमध्ये डिफरन्स येतो आहे, टेक्निकली यायला नाही पाहिजे, ठीक आहे. आता पॉज कर, सेकंड पार्ट बघायचं आहे. आता सेकंड पार्टमध्ये आपण साईन वेव्ह जनरेटर बघणार. तर इथं 2 साईन वेव्ह जनरेटर आहे, एक आहे फिक्स्ड आणि एक आहे समजा ज्याची आपण फ्रिक्वेन्सी आणि ॲडजस्ट करू शकतो. तर फिक्स साईन वेव्हचं करतो, बाकी त्याच्यासाठी पण सेम असेल, ठीक आहे. काय करायचं, फिक्स साईन वेव्ह जनरेटर घ्यायचं, याची व्हॅल्यू मला वेव कॉम्पला द्यायची आहे, पण याच्या पहिले मी याला ऑब्झर्व करून देतो DMA ऑसिलोस्कोप की याची आणि फ्रिक्वेन्सी किती आहे, ठीक आहे. नाही ठीक आहे. ही माझी फिक्स साईन वेव्ह आहे, याच्या मेजरमेंट्स ठीक आहे. आता सेम टू सेम आपण इथं पण देऊ शकतो. याच्यानंतर ही जी साईन वेव्ह होणार आहे ही आपल्याला याची फ्रिक्वेन्सी आणि याचा ॲम्प्लिट्यूड आपण व्हॅरी करू शकतो. तर याला 3 ॲम्प्लिट्यूडसाठी करायचं, एक 400 मिलीवोल्ट, एक 200 मिलीवोल्ट आणि एक 1 वोल्ट पिक टू पिक. फ्रिक्वेन्सी 1 किलो ठेवायची. हे आपल्याला 4ही साईन वेव्हसाठी करायचं आहे. तर एका साईन वेव्ह करूनसाठी सगळं दाखवतो, बाकी सगळं सेम. साईन वेव्हचं जे आउटपुट आहे ते द्यायचं न्यूकॉमच्या इनपुटला, सेम DC वाले कलेक्शन. न्यूकॉमचं इनपुट द्यायचं याचा एक्सपांडरला, याचं आउटपुट द्यायचं DSO. जी ओरिजिनल साईन वेव्ह दिली होती ती सेम टू सेम वापस यायला पाहिजे. सेम कनेक्शन्स एक्सपोनेन्शियलसाठी पण आहे. एक्सपोनेन्शियल नाही, एक्सपांडर, ठीक आहे. बघा वापस साईन वाली ओरिजिनलवाली, ठीक आहे. आता हे सेम पार्ट याच्यासाठी पण करायचं. आणि आता राहिला थर्ड पार्ट DACचा, तो कसं करायचा, ठीक आहे. DACसाठी काय करायचं, हे जे सिग्नल जनरेटर फिक्स साईन जनरेटर किंवा हे दोघांसाठी सेमच आहे. फिक्स साईन जनरेटर द्यायचं ADCच्या इनपुटला, ठीक आहे. ADCचं जे आउटपुट येणार, ADCचं आउटपुट आणि IC, इथं ICचं नाव कटलं आहे, हे DAC ॲक्च्युली, हे DACचं युनिट आहे, हे याच्या इनपुटला द्यायचं, ठीक आहे. DACचं जे आउटपुट आहे, DACचं आउटपुट LPFला द्यायचं आणि LPFचं आउटपुट आपल्याला CROवर बघायचं, ठीक आहे. हे ऑलमोस्ट साईन वेव्ह आणि सेम यायला पाहिजे, ठीक आहे. सेम आपल्याला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी जनरेटरसाठी पण करायचं. याला 200 मिलीवोल्ट, 400 मिलीवोल्ट, 1 वोल्ट पिक टू पिक सेट करायचं, सेम गोष्ट आहे.